नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या SVKT कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्पच्या अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर जयश्री जाधव पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करत आहोत। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे अनेक पैलू बघत असताना आपण अर्थ, त्याच्या अनेक साऱ्या व्याख्या, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय, त्यातला फरकही स्पष्ट केलेला आहे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे अनेक भाग आणि आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंत येऊन आपण पोहोचलेलो आहोत। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना जे अभ्यासक आहे त्यांच्यासाठी आज जो अभ्यास करणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। तत्पूर्वी आपण मागील तासाला काय बघितलेलं आहे याचाही थोडक्यात गोषवारा घेणार आहोत। मागील तासाला आपण आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय फरक आहे हे जाणून घेतलेलं आहे। यात अनेक साऱ्या मुद्द्यांचा समावेश आहे, तो सविस्तरपणे आपण मागील तासाला अभ्यासलेलाच आहे। तरीही आपण एक झलक म्हणून त्याच्याकडे, एक दृष्टिक्षेप म्हणून त्याच्याकडे बघूया की या आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातल्या फरकमध्ये उत्पादन घटकांची गतिशीलता आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात कशा पद्धतीची असते हा भाग बघितला। नैसर्गिक घटक देणग्या प्रत्येक राष्ट्राला कशा पद्धतीने असतात तोही भाग बघितला। व्यापारावरील निर्बंध, वाहतूक खर्चामध्ये असलेला फरक, भिन्न राष्ट्रीय धोरणे, बाजारपेठांमध्ये असणारी तफावत, मानवी क्षमता, प्रत्येक राष्ट्रांमधले जे ह्युमन्स आहे त्यांच्यामध्ये असलेले जे गुणवैशिष्ट्ये आहेत आणि त्यांच्याकडे असलेले जे नॉलेज आहे त्या आधारावर आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात कशा पद्धतीने फरक आहे हाही भाग अभ्यासलेला आहे। त्यानंतर भांडवलाचा साठा, राजकीय सार्वभौमत्व, चलन पद्धती वेगवेगळ्या राष्ट्रांची कशा पद्धतीची आहे आणि देशातल्या देशात कशी असते, भांडवलाची गतिशीलता, स्वतंत्र बाजारपेठांचा अभ्यास, आर्थिक राष्ट्रवाद काय म्हणतो आणि व्यापार आणि विनिमय नियंत्रणे असा संपूर्ण भाग की ज्यामध्ये आंतरप्रादेशिक म्हणजे एकाच देशाच्या सीमा, त्या अंतर्गत असलेला व्यापार आणि देशाच्या सीमा ओलांडून दोन किंवा अधिक राष्ट्रांमध्ये चालणारा व्यापार यामधला जो फरक आहे तो अभ्यासलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज जो महत्त्वाचा भाग बघायचा आहे आपल्याला त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स काय आहे, इंटरनॅशनल ऑफ इकॉनॉमिक्स ट्रेड काय आहे तो भाग अभ्यासायचा आहे। तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व अभ्यासणे, टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड काय आहे हा भाग आज आपण समजून घेणार आहोत। भारताचे जगातल्या अनेक राष्ट्रांबरोबर असलेले संबंध काय आहेत। जवळजवळ 165 देशांपेक्षा अधिक देशांबरोबर आपला व्यापार चालतो आणि मग ह्या देशांबरोबर असलेला व्यापार आपल्या आर्थिक प्रगतीसाठी, आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार अभ्यासणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व जाणून घेणे हे किती महत्त्वाचं आहे। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व जाणून घेत असताना आजचा काल हा धकाधकीचा आधुनिक कालखंड आहे। यामध्ये तर जगातलं कोणतंच राष्ट्र इतर राष्ट्रांपासून व्यापार करत नाही असं म्हणू शकत नाही। तर प्रत्येक राष्ट्राचा दुसऱ्या म्हणजे जिथे मैत्रीचे संबंध आहे, जिथे व्यापाराचे संबंध आहे, जिथे देवघेव होते अशा प्रत्येक राष्ट्राबरोबरचा जो व्यापार आहे, आज जागतिक व्यापार आधुनिक कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। नवीन क्षेत्रांमध्ये जसजसा विकास होत चाललेला आहे तसतसं आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे अधिकाधिक वाढत चाललेलं आहे। कोणत्याही राष्ट्राला आपले अंतर्गत आर्थिक धोरण ठरवताना आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार करूनच निर्णय घ्यावे लागतात। म्हणजेच प्रगतीसाठी जे जगातले अनेक सारे राष्ट्रांचे दरवाजे खुले आहेत, मग प्रत्येक क्षेत्रातली ती प्रगती असेल, ज्या क्षेत्रांमध्ये प्रगती करायची आहे त्यासाठी अंतर्गत आर्थिक धोरण हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार हा महत्त्वाचा ठरतो। जगातल्या प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत विदेशी व्यापाराला म्हणूनच महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आज आपण आजचा विचार करतोय, पण आपण फार पूर्वीपासून जगाबरोबर आपले व्यापार संबंध पूर्वीपासूनच आहे। मग ते ब्रिटन असो किंवा कुठलाही जगातला देश असो, ज्या देशांपर्यंत भारत पूर्वीपासून पोहोचलेला आहे त्या देशांमध्ये तर आज आपले अधिक संबंध दृढ झालेले आहे आणि अनेक साऱ्या राष्ट्रांच्या जी सीमारेषा आहे त्या आपल्यासाठी आज खुली आहे। आणि आज आपण असं गर्वाने म्हणतो की आपले प्राईम मिनिस्टर माननीय नरेंद्र मोदी हे जेव्हा जगातल्या ज्या राष्ट्रांच्या भूमीला अजून भारताचे पाय पण लागलेले नव्हते अशा राष्ट्रांपर्यंत जाऊन पोचलेले आहे। केवळ एकच हेतू आहे की व्यापार वाढावा,
रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या, गुंतवणुकीचं क्षेत्र वाढत जावं आणि आपले ऋणानुबंध, आपले संबंध हे अधिक दृढ व्हावे, ही त्यांची तळमळीची महत्त्वाची पार्श्वभूमी आणि महत्त्वाचा भाग असल्यामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून म्हणजे विदेश व्यापारासाठी माननीय मोदी साहेबांचं जे धोरण आहे हे अतिशय उत्कृष्ट आहे. याचं फलित मी नेहमी म्हणते, याचं फलित हे भविष्यात दिसणार आहे. आज अनेक राष्ट्र आपल्याशी व्यापार करण्यासाठी उत्सुक आहे आणि हे आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं आहे की प्रचंड म्हणजे मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये रोजगार मिळणं हीच एक आपल्यासाठी खूप महत्त्वाची बाब असते. आणि जर गुंतवणुकीचे क्षेत्र वाढले आणि ते आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले तर नक्कीच आपल्या देशासाठी तो आर्थिक दृष्टीने फायदा होणार आहे, म्हणजे सर्वच दृष्टीने फायदा होणार आहे. म्हणूनच प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत जागरूक राहावं लागतं आणि विकसनशील भारतासारखं राष्ट्र तर विकसनशील आहे आणि विकसनशील देशांच्या दृष्टीने तर विदेशी व्यापाराला अधिकच महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. या देशांचा म्हणजे विकसनशील देशांचा जलद औद्योगिकीकरणासाठी या देशांना भांडवली वस्तूंची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आणि विविध प्रकारच्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते आणि म्हणून त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे खूप वाढलेलं आहे. मग आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व जाणून घेत असताना त्याच्यात अनेक साऱ्या मुद्द्यांचा समावेश आहे. मग कोणकोणते ते मुद्दे आहे तर श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे फायदे. अनेक मुद्दे आहेत, पैकी आपण पहिला मुद्दा जो आहे त्यामध्ये श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे फायदे. प्रत्येक राष्ट्राला त्यांच्या गुणवैशिष्ट्याने नैसर्गिक घटक देणग्यांनी उत्पादनाचे घटक हे लाभलेले आहेत आणि त्यामध्ये श्रम आणि भांडवल हे जर घटक असतील आणि त्यांचं विशेषीकरण केलं तर नक्कीच उत्पादनाचा खर्च कमी येतो, वेळ कमी लागतो, बचत होते, वेळेची बचत होते, खर्चाची बचत होते आणि एकूणच उत्पादनाचे फायदे मिळतात की त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत जे आहेत ते पुढील प्रकरणामध्ये अभ्यासणारच आहोत. त्याचे फायदे आपल्याला इथे दिसून येतात. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आहे आणि त्यासाठी एक उदाहरण द्यायचं झालं की जेणेकरून हे उदाहरण बघितल्यानंतर म्हणजे हे उदाहरण ऐकल्यानंतर आपल्याला कळतं की श्रम विभागणी आणि विशेषीकरण म्हणजे नेमकं काय आहे. तर समजा वर्तमानपत्र आहे, कुठलाही एक न्यूजपेपर आहे, त्या न्यूजपेपरमध्ये श्रम विभागणी आणि विशेषीकरण कसं केलं जातं तर वर्तमानपत्राचं जे कार्यालय आहे किंवा वर्तमानपत्राचं जे संपूर्ण डोलारं आहे त्यामध्ये प्रत्येक क्षेत्र, मग ते शिक्षण क्षेत्र असेल, शेतीविषयक आहे, टुरिझम आहे, बँकिंग सेक्टर आहे, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहे, बाल साहित्य आहे, बाल विभाग आहे, चित्रपटसृष्टी आहे, जाहिरात विभाग आहे, विक्री व्यवस्थापन आहे, हे सगळे जे क्षेत्र आहे त्याच्यात काय केलं जातं, प्रत्येक श्रमाला वेगवेगळे कामं दिले जातात आणि तो श्रम म्हणजे विक्री व्यवस्थेतला श्रम विक्रीचंच नियोजन करतो, मार्केटिंगच बघतो. जाहिरात करणारा जो श्रम आहे तो जाहिरातीसाठीच काम करत असतो आणि त्यासाठी तो विशेष मेहनत घेतो. म्हणजे श्रमाची विभागणी झाली की विशेषीकरण होतं आणि श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे फायदे जसे एका वर्तमानपत्राला मिळतात तसं उद्योग क्षेत्रामध्ये म्हटल्यानंतर तर ते फायदे होतात. मग बँकेमध्ये गेल्यानंतर तिथे मॅनेजर असतात, म्हणजे वेगवेगळ्या पदांवर जे श्रम जो काम करत असतो तर तो श्रम आपल्या कामामध्ये काय करतो, कार्यक्षमतेने काम करतो, विशेषीकरण करतो, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे फायदे हे नक्कीच त्या उद्योगसंस्थेला होत असतात. आणि तेच आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीमध्ये बघितलं तर याचे फायदे श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे फायदे तर खूप मोठे आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराला अधिक महत्त्व हे प्राप्त होत जातं. त्यानंतरचा मुद्दा आहे बाजाराच्या कक्षा रुंदावत जातात. खूप मार्केट्स आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पोचायचं आहे म्हटल्यानंतर तर प्रत्येक देश त्यासाठी खूप मेहनत घेत असतो, तयारी करत असतो. बाजारांच्या कक्षा रुंदावत जातात आणि अनेक देशांच्या बाजारपेठा आपल्याला काबीज करायच्या आहे, अनेक देशांच्या बाजारपेठांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करावं लागतं, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व जाणून घ्यावं लागतं आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. जग एक बाजारपेठ आज बनलेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्र म्हणजे आत्ता आपण कोविड-19च्या काळात बघितलं तर डिजिटल मार्केटिंग आणि आज ऑनलाईनच्या ह्या जमान्यामध्ये आपल्याला बाजार हा किती जवळ आलेला आहे. कोणती वस्तू आज बुकिंग करा, उद्या हजर आहे, आज बुकिंग करा, 1 तासामध्ये आपल्याला मिळते. आणि मग अशावेळी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व म्हणजे जगातली कोणतीही वस्तू सहज पद्धतीने आपल्याला प्राप्त होते,
कशामुळे शक्य झालेलं आहे? आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे, आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आहे. त्याचबरोबर उत्पादनात वाढ होते, उत्पादन पद्धतीत सुधारणा होतात. जर आज एखादं समजा गहू काढायचं जे मशीन होतं पहिलं, त्याचं उदाहरण म्हणून घेतलं, आज त्याच्यामध्ये किती बदल झालेला आहे. 1 तासामध्ये काही एकरचं जो गहू आहे त्या नवीन मशिनरीने काढला जातो स्वच्छ, म्हणजे त्याच्यामध्ये घाण, पालापाचोळा, खडे वगैरे काहीही नसणार आहे. म्हणजे उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा केल्यामुळे गुणवत्ता वाढत आहे आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होत आहे. आणि उत्पादनात वाढ झाली तर नक्कीच त्याची मागणी वाढत आहे. मागणी वाढली तर किमती मिळतात. म्हणजे इकॉनॉमिकली जी सायकल आहे ती ऑटोमॅटिक घडत जाते. म्हणून उत्पादनात वाढ होते. कशामुळे? आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे. कोणत्या देशामध्ये कोणतं उत्पादन सहज उपलब्ध होतं, त्याचबरोबर नैसर्गिक घटक देणग्यांमुळे त्या देशामध्ये ते उत्पादन सहज घेतलं जातं, म्हणजे कमी खर्चामध्ये घेतलं जातं, गुणवत्तापूर्ण घेतलं जातं. त्यामुळे उत्पादनात वाढ होते, उत्पादन पद्धतीमध्ये सुधारणा होतात आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललेलं आहे. अजून महत्त्वाचे मुद्दे म्हणजे रोजगार आणि उत्पादनात वाढ होते. जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे जगाचे दरवाजे खोलले जातात, त्यावेळेस रोजगार, आणि भारतासारखा प्रचंड लोकसंख्येचा देश, त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर जर रोजगार प्राप्त होत असेल तर साहजिकच उत्पादन वाढणार आहे, उत्पन्न वाढणार आहे. उत्पन्न वाढल्यामुळे उपभोगाच्या पातळीत वाढ होणार आहे. जी वस्तू आपल्याला सहज मिळत नाही ती सहज मिळत जाते आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. उपभोक्त्यांचं समाधान होतं. म्हणजे आज एखादी वस्तू घ्यायची आहे, अमेरिकेची वस्तू घ्यायची आहे, चीनची वस्तू घ्यायची आहे, ब्रिटनमध्ये हे खूप छान मिळतं आहे, जपान जर्मनीमध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आपल्याला पाहिजे आहे, तर ते सहज आज उपलब्ध होत आहे. कशामुळे? आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे. म्हणजे उपभोक्त्यांच्या समाधानाच्या पातळीत वाढ होत आहे, लोकांच्या रोजगारात वाढ होत आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज वाहून नेता येतो. त्यामुळे भारतातल्या श्रमाला तर जगभर मागणी आहे. भारतीय श्रम हा कष्ट करणारा आहे आणि त्याच्या गुणवत्तेचा मोबदला त्याला मिळत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रमाला मागणी आहे आणि भारतीय श्रम त्यामुळे आपलं उत्पन्न वाढवत आहे आणि उपभोग पूर्ण करत आहे. अनेक नवनवीन वस्तू ज्या आपल्याला हव्या आहेत त्या आज प्राप्त करत आहे. समाधानाची पातळी वाढत आहे. म्हणजे रोजगार वाढला म्हणजे नवीन नवीन बाजारपेठा, नवीन नवीन गुंतवणुकीचे क्षेत्र, FDI अंतर्गत आज गुंतवणूक वाढलेली आहे. गुंतवणूक वाढली म्हणजे रोजगार वाढलेला आहे. रोजगार वाढला म्हणजे उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणजे एकूणच आज जी गरज आहे एका व्यक्तीला, ती गरज पूर्ण करण्याचं काम आंतरराष्ट्रीय पातळीवरून होत आहे. आणि जगाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व याचमुळे अधिकाधिक वाढलेलं आहे. पूर्वी पण होतं, आजही आहे आणि भविष्यात तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा इतका सहज सोपा होत आहे आता तर, की जेणेकरून जगाचं उत्पन्न वाढत आहे. म्हणजे एका राष्ट्राचं उत्पन्न वाढलं म्हणजे एका श्रमाचं उत्पन्न वाढलं, एका राष्ट्राचं उत्पन्न वाढतं, जगाचं उत्पन्न वाढतं, जगाचा विकास होतो. आणि जगाचा विकास जर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होत असेल तर साहजिकच आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे अधिक आहे. म्हणून रोजगार आणि उत्पन्नात वाढ हे महत्त्वाचा भाग आहे आणि उपभोक्त्यांच्या समाधानात वाढ होते आहे. म्हणजे उपभोगाच्या सर्व गरजा आज पूर्ण होत आहे असं म्हणायला काही वावगं नाही आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं उत्पन्न वाढत आहे. नवीन नवीन नोकरीच्या संधी आज प्राप्त होत आहे. जो प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये किंवा गरीब देशांमध्ये रोजगाराचा प्रश्न आहे तो सोडवला जात आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे वाढलेलं आहे. आणि आज स्थिती अशी आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार हा इतका वाढलेला आहे की अनेक राष्ट्र इतके सलोख्याचे संबंध निर्माण झालेले आहे की कुठलंही संकट येवो, मग ते पूर येवो म्हणजे महामारी येवो, दुष्काळ येवो, ओला दुष्काळ असो, कोरडा दुष्काळ असो, भूकंप असो, जग लगेचच धावत येत आहे. म्हणजे भारताचं उदाहरण घेतलं तर भूकंप झाला तर तिथे भारताच्या मदतीच्या वेळेत त्याच्या आधी आंतरराष्ट्रीय पातळीवरून मदत पोहोचते. असे अनेक उदाहरणं जगामध्ये आहेत. आणि आर्थिक संकटात मदत म्हटल्यानंतर तर जिथे सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि संयुक्त राष्ट्र संघटना तर ह्या आर्थिक संकटामध्ये मदत करण्यासाठी म्हणजे एक
सहकार्याचा जो भाव आहे हा इथे दिसून येतो. आणि आत्ताचं उदाहरण म्हणजे कोविड-19च्या कालखंडामध्ये बघितलं तर आपण औषधांचा जो पुरवठा आहे हा जगातल्या अनेक देशांना केलेला आहे आणि त्याचं जे रॉ मटेरियल आहे आपल्याला आवश्यक असणारं औषध निर्माण कंपन्यांचं रॉ मटेरियल जे आहे म्हणजे चीनची आणि आपली जी देवाणघेवाण आहे, आपली आणि अमेरिकेची जी देवाणघेवाण आहे, ही ब्रिटनची आणि आपली देवाणघेवाण आहे, ही आता कोविड-19च्या कालखंडामध्ये तर आपल्याला खूप दिसून आलेली आहे. म्हणजे संकटाच्या काळामध्ये जगातले अनेक राष्ट्र कसे धावून येतात आणि त्या मदतीसाठी ते किती तत्पर आहे हे केवळ कशामुळे शक्य झालेलं आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे वाढत आहे. अनेक साऱ्या संघटना यासाठी मदत करत आहे आणि अनेक राष्ट्र यासाठी मदत करत आहे. अजून महत्त्वाचं म्हणजे मक्तेदारीचं नियंत्रण. एखादं राष्ट्र काय म्हणतं की माझं ह्या वस्तूवर प्रभुत्व आहे, या वस्तूसाठी मी पाहिजे ती किंमत घेणार आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झालं की त्याला प्रतिस्पर्धी निर्माण झालेला आहे. जेव्हा स्पर्धा निर्माण होते त्यावेळेस त्याची मोनोपॉली आपोआप कमी होत जाते. म्हणून मक्तेदारीवर नियंत्रण जर मिळवायचं असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा महत्त्वाचा तिथे दुवा ठरतो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आहे. कोणत्याही देशाची मक्तेदारी म्हणजे आज अरब राष्ट्रांना वाटत असेल की आम्ही ऑइलच्या क्षेत्रामध्ये मक्तेदारी निर्माण करू तर त्याला पर्याय म्हणून सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, जलविद्युत प्रकल्प आहे, असे पर्याय आपण शोधू शकतो आणि ऑइलला पर्याय म्हणून दुसरे पर्याय इथे उपलब्ध करून घेऊ शकतो. म्हणजे कुठलाही एक देश माझं वर्चस्व आहे असं म्हणू शकत नाही, कारण प्रत्येक राष्ट्राला त्यांच्या नैसर्गिक देणग्या आहे. पण त्याची जर तो मक्तेदारी करत असेल तर पर्याय म्हणून अनेक सारे उत्पादनं ही घेतली जातात आणि गरजा ह्या पूर्ण होत असतात. म्हणून मक्तेदारीवर नियंत्रण हे केवळ आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे शक्य झालेलं आहे जागतिक पातळीवर. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आहे. उत्पादनामध्ये सातत्य निर्माण होतं. बघा, आपण जर 165 देशांपेक्षा अधिक देशांबरोबर आज जागतिक व्यापार करत आहे. म्हणजे जगातला जवळजवळ 80% भाग 80% राष्ट्रांबरोबर आपला व्यापार आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. मग जेव्हा आपण 80% देशांबरोबर व्यापार करत आहोत तर साहजिकच देवघेव होत चाललेली आहे. त्यामुळे काय होते, उत्पादनात सातत्य येत आहे. ज्या राष्ट्रांकडनं आपण कच्च्या मालाची आयात करत आहोत किंवा ज्या राष्ट्रांना आपण कच्चा माल निर्यात करत आहोत तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे तिथे सातत्य निर्माण होतं आणि त्यामुळे उत्पादनामध्ये स्थिरता येते. म्हणजे त्या राष्ट्राला त्या उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये जे निर्णय घ्यायचे आहे भविष्य काळासाठी ते निर्णय आपोआप घेतले जातात. का तर गॅरंटी आहे ना की भारताबरोबरचे आपले संबंध जे आहे ते चांगल्या पद्धतीचे आहे. उत्पादनामध्ये सातत्य राहणार आहे. रॉ मटेरियल जे आहे ते आपल्याला नक्कीच मिळणार आहे. मग दक्षिण आफ्रिकेकडनं आपण सोन्याची आयात करतो. मग त्यांना माहिती आहे की आपण जे रॉ मटेरियल आहे ते कुठे देणार आहोत, इंडियाला देणार आहोत. म्हणजे ज्या देशांबरोबर आपली आणि अजून त्याचं उदाहरण द्यायचं आहे तर अमेरिकेला आपण जे सॉफ्टवेअर देत आहोत म्हणजे आपलं सॉफ्टवेअर देणं जर थांबलं तर अमेरिकेची काय स्थिती होईल याचा विचारही करवत नाही. आणि बेंगलोरसारखं जे हब ज्याच्यावर संपूर्ण भारताची काय म्हणू अभिमानाची बाब आहे अशा ठिकाणाहून आज अमेरिकेचं संपूर्ण क्षेत्र हे सॉफ्टवेअरच्या बाबतीमध्ये आपल्या हातात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ते सतत आपण देत आहोत, ज्या सेवा आपण त्यांना देत आहोत त्यामुळे अमेरिकेमध्येही उत्पादनामध्ये सातत्य आहे. म्हणजे आपण जगातल्या ज्याही राष्ट्रांबरोबर व्यापार करत आहोत, जेही क्षेत्रांमध्ये आपण निर्यात करत आहोत रॉ मटेरियलची असेल तर त्याच्यामध्ये सातत्य आहे. ज्या राष्ट्रांमधून आपण ज्या वस्तू उपभोगाच्या आहेत म्हणजे उत्पादनातून प्रक्रिया आउटपुट जे आहे त्याच्यामध्येही त्यामुळे सातत्य आहे. म्हणजे मागणी पुरवठ्यातलं जे संतुलन आहे ते जर पूर्ण करण्याचं काम कोण करत आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळेच ते शक्य आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आहे. किंमत पातळी स्थिर राहते. कोणतंही एक राष्ट्र असं म्हणू शकत नाही की या वस्तूच्या बाबतीत माझं नियंत्रण आहे किंवा याच्यावर माझी मक्तेदारी आहे. तर इथून नाही तर तिथून पर्याय हा उपलब्ध होतो. म्हणजे किंमत पातळी स्थिर ठेवण्यासाठी जागतिक पातळीवर किंमत पातळी स्थिर राहणं हाही मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ते केवळ कशामुळे शक्य होतं तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे शक्य होतं. म्हणून दोन्हीही मुद्दे इथे खूप महत्त्वाचे आहेत. अजून पुढे सांगता येईल की तांत्रिक प्रगती. आत्ता जे उदाहरण दिलेलं आहे हे तर आपण असं म्हणू की इथे रॉ मटेरियल म्हणजे इनपुट आणि आउटपुट
याच्यामध्ये जी देवघेव चाललेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरून, त्यामुळे काय होत आहे, सतत प्रगती होत आहे. रॉ मटेरियल मग जर्मन, जपान यांच्याबरोबर आपले जे तांत्रिक संबंध आहे, किंवा आत्ताच उदाहरण दिलं की अमेरिकेला आपण ज्या सॉफ्टवेअरची निर्यात करतो, ती तांत्रिक प्रगती म्हणजे अमेरिका आज जी प्रगती करत आहे, सॉफ्टवेअर थांबलं तर काय होईल हा विचारही आपण करू शकत नाही. म्हणून तांत्रिक प्रगती ही कशामुळे, म्हणजे तांत्रिक प्रगतीमुळे जगातले अनेक राष्ट्र आज आपल्या आर्थिक विकासाला गती देत आहे, उत्पादनामध्ये बदल घडवून आणत आहे, गुंतवणुकीचे क्षेत्र बदलत आहे आणि नाविन्यपूर्ण नवनवीन संशोधन होत आहे, नाविन्याचा आविष्कार घडून येत आहे, त्यातनं रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे, क्रियाशीलता वाढत आहे, गतिशीलता वाढत आहे आणि हे केवळ आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे शक्य झालेलं आहे. म्हणून तांत्रिक प्रगती होणे जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये म्हणजे जागतिक पातळीवर तांत्रिक प्रगती, आपण आपल्या भूमीतनं 104 मिसाईल अवकाशामध्ये सोडलेले आहेत, त्यातले 97 जवळजवळ अमेरिकेचेच होते, म्हणजे ही एक तांत्रिक प्रगती आहे. आणि हे जे आपली भूमी त्यांना दिलेली आहे आपण, हे एक आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे शक्य झालेलं आहे. म्हणजेच आपण आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जे महत्त्व प्राप्त झालेलं आहे किंवा राष्ट्रांचा जो विकास होतो ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढते. आंतरराष्ट्रीय व्यापार का महत्त्वाचा आहे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व का आहे, तर आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढते. सामंजस्य करार असतील, मग आशिया कंट्रीतले करार असतील, युरोप राष्ट्रांमधले करार असतील, G20 असेल, G7 असेल, G8 असेल, सार्क आहे, IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, ज्याही आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संघटना आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथून आर्थिक फंडिंग होतं तर तिथून प्रगतीही होतच जाते. आणि हे कशामुळे शक्य आहे, तर आंतरराष्ट्रीय संबंधामुळे, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे. जेवढं सहकार्य वाढेल त्यातनं काय होणार आहे, म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं की भारत पाकिस्तान समोर आले. आता काल परवाचं अमेरिकेतलं उदाहरण की जिथे भारत आणि पाकिस्तान यांच्या ज्या कुरघोडी आहेत त्या समोर आल्या. म्हणजे प्रत्येक पाकिस्तान जे आरोप करतो आहे त्याचं खंडन भारत करत आहे. जगाला तर ते बघण्यासाठी आणि अजून आशिया कंट्रीला तर ते बघण्यासाठी तर मजा येत असेल की चला ह्या दोघांमध्ये काहीतरी वाद निर्माण होत आहे, पण प्रत्येक वेळी सडेतोड उत्तर दिलं जातं आणि अशा जागतिक पातळीवरनं कुठेतरी दबाव येतो आणि मग जो वाद वाढलेला आहे किंवा ज्याला खतपाणी दिलं जातं तिथे कुठेतरी बंधनं घातली जातात आणि आरोपांचं खंडन केलं जातं. हे कुठून होतं की जिथे सहकार्याच्या संघटना काम करत आहे, सहकार्यासाठी 4 देश एकत्र येत आहे, सहकार्यासाठी ज्या संघटना आहे त्या वर्षातनं एकदा दोनदा परिषद भरवतात आणि विचारांची देवाणघेवाण करतात, सहकार्य वाढवतात आणि एक प्रभुत्व निर्माण करतात. आणि आज मोदी साहेबांचं प्रभुत्व म्हटलं तर ते जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे. आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी तर भारत हा प्रत्येकाला हवा असा वाटतो आणि भारताची भूमी ही प्रत्येकाला हवी असते. आणि हे संबंध असेच वाढत गेले भविष्यामध्ये तर भारत म्हणजे भारताचा विकास, भारताची प्रत्येक बाब ही जगासाठी प्रेरणा देणारी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि सहकार्य म्हटल्यानंतर तर आपल्याकडे खूप सारा भाईचारा आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हटलं तर ते अजूनच वृद्धिंगत होतं आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे वाढत जातं. आणि असे अनेक सारे मुद्दे आहे की ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे वाढत गेलेलं आहे. म्हणून आज 21व्या शतकाच्या शेवटच्या भागामध्येही आपण जी विज्ञानाने प्रगती केलेली आहे, जी नैसर्गिक साधनसामग्री आहे जिचा शोध लागलेला आहे, तसेच जागतिक लोकसंख्येमध्ये होणारी जी वाढ आहे, ह्या अशी अनेक सारे कारणं आहे की जी आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणामकारक किंवा परिणामात्मक दृष्ट्या त्याच्यामध्ये वाढ होत आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा वाढत जातो तेव्हा प्रत्येक राष्ट्र आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतं, स्वतःला स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करते, देशातली गुंतवणूक वाढत जाते, रोजगारामध्ये वाढ घडून येते. म्हणजे एक झालं की दुसरं, एक मुद्दा दुसऱ्याशी संबंधित आहे. म्हणूनच जेव्हा देशात गुंतवणूक वाढते तर जगामध्ये गुंतवणूक वाढते, देशामध्ये रोजगार वाढतो तर जगामध्ये रोजगार वाढतो, नियोजनाची अनेक सारी उद्दिष्टे साध्य केली जातात. म्हणजे अशी अनेक सारे उदाहरणं आहेत, अनेक सारे मुद्दे आहे की ज्याच्यामुळे जी उद्दिष्टे, जे ऑब्जेक्टिव्ह एम्स निश्चित केलेले आहे ते साध्य करण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय व्यापार खूप महत्त्वाचा असतो. म्हणून
श्रम विभागणी आणि विशेषीकरण जे आहेत त्याचे फायदेही, वेळेची बचत होते, श्रमाची बचत होते, खर्च कमी आहे आणि उत्पादनात गुणवत्तापूर्ण वाढ होते, म्हणजेच उपभोगाच्या गरजा चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येतात, बाजाराची कक्षा रुंदावली जाते, उत्पादनामध्ये वाढ होते, उत्पादन तंत्रामध्ये, उत्पादन पद्धतीमध्ये सुधारणा घडून येतात, त्यामुळे उपभोक्त्यांचं समाधान मात्र वाढत जातं, आर्थिक संकटामध्ये जी मदत आहे ती जगातनं होत असते आणि अनेक साऱ्या संघटना अशा आहे की त्या मदतीसाठी लगेचच धावत येतात, म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करून दुसऱ्यासाठी मदतीला धावायचं आहे हे केवळ आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे सहज शक्य होतं. त्यानंतर मक्तेदारीवर नियंत्रण ठेवता येतं, उत्पादनामध्ये सातत्य टिकवून ठेवता येतं, किंमत पातळी जी आहे ती स्थिर ठेवता येते, तांत्रिक प्रगती साध्य करता येते, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढीस लागतं आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराला खूप सारं महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार जसजसा वाढत जातो तसा जगाचा विकास होत जातो, म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे दिवसागणिक वाढत चाललेलं आहे. अशा प्रत्येक बाबींवर आपण भरपूर सारी चर्चा केलेली आहे. ही संपूर्ण चर्चा झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न आहे की जो तुम्ही छान पद्धतीने त्याचं असाइनमेंट कंप्लीट करायचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट करायचं आहे. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड छान पद्धतीने तुम्ही मांडायचं आहे. इथे आपण या युनिट्समधला जो भाग आहे हा संपूर्ण सविस्तर पद्धतीने बघितला आहे की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ, महत्त्व, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याख्या, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग अभ्यासलेला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराची आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्यापारामधला फरक काय आहे हाही बघितलेला आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व काय आहे हे पण जाणून घेतलेलं आहे आणि पुढच्या तासाला आपण नवीन प्रकरणाला, नवीन युनिटला सुरुवात करत आहोत आणि त्यामध्ये आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. मग याच्यामध्ये ॲडम स्मिथचा निरपेक्ष खर्च सिद्धांत असेल, डेव्हिड रिकार्डो यांचा तुलनात्मक लाभाचा खर्च सिद्धांत असेल, हेक्चर ओव्हलिनचा आधुनिक व्यापाराचा सिद्धांत असेल, लिओन टिपचा विरोधाभास असेल, म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संबंधित असलेले जे सिद्धांत आहे की जेणेकरून आंतरराष्ट्रीय व्यापार हा कसा लाभकारक ठरतो, त्यासाठी खर्चाच्या बाबतीमध्ये जी तुलना केली जाते त्यातला संपूर्ण सविस्तर भाग हा आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण अभ्यास केलेला आहे त्यावर तुम्ही विचार करायचा आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे. धन्यवाद.